श्री साम्राज्य आम्हाला थकबाकी काही मिळाली नाही। मग कधी देणार आम्हाला? तुम्ही कधी भरपाई करणार? आम्ही मरून गेल्यानंतर तुम्ही पैसे देणार का आम्हाला? कर्ज पाणी आहे, आमच्या पोरांचे लग्न करायचे, कोणाच्या घरात माणसं आहे, कोणाच्या घरात नाही आहे। आमचा मुलगा 15 वर्ष झालेला आहे। हां, लहान लहान मुलं आहेत, त्यांचं बी बघावं लागतं। हां, तर तुम्ही कसं बी करा, आमच्यावर द्या आम्हाला पैसे, एवढी मागणी आहे तुमच्याकडे। बोला सर। माझ्या मावशीचं पण शेतकरी आहे, जेवण मिळालं नाही, त्याचप्रमाणे ग्रॅज्युएट अजून कोणाला मिळालं नाही। खूप असे प्रलंबित प्रश्न आहेत 10-20 याचे, आणि काही असे आहे की ज्यांना पेन्शन वगैरे सर्वांना व्यवस्थित अजून मिळते, परंतु अजून खूप असे प्रश्न प्रलंबित आहेत की ते लक्ष देत नाही। प्रशासनाने त्याच्यावरती लक्ष द्यावं, आमची एवढीच मागणी आहे। तुम्ही इथे धरणे आंदोलन करतायत, कशाबद्दल आणि काय तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या साहेब अशा मागण्या आहेत की जवळजवळ आम्ही 10 रुपयांनी, पावणे 14 रुपयांनी आम्ही काम केलं आहे। त्याच्यानंतर आमचे 15-15, 20-20 वर्ष आमचे टेम्परवारीमध्ये गेले। त्याच्यानंतर आम्हाला 2/11/96ला आम्हाला परमनंट केलं। त्याच्यानंतर आमची जी थकबाकी जी आहे 7वा वेतनची, ती आम्हाला पेन्शनमध्ये 2-2 हजार रुपये करून देतात। तेव्हा आम्ही रिटायरमेंट माणसं आहोत, तरी आमचे एवढीच माग आहे की आमचे संपूर्ण जे पैसे आहेत ते आम्हाला लवकरात लवकर द्यावा, ही आम्ही कमिशनर साहेबाला आणि मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करतो आहे। एवढी आमची मागणी पूर्ण करा, कारण आम्ही आता वयस्कर माणसं आहोत, आम्हाला कर्जबाजार होतं सगळं। आम्ही आता रिटायरमेंट झाले असल्यामुळं आमच्यामध्ये आता ती शक्ती नाही आहे सरपंचाबाबत। एवढं माझं 2 शब्द बोललो। 2021-ला रिटायरमेंट झालं, 21/6/2021ला रिटायरमेंट, परंतु अजूनही मला 7व्या वेतन आयोगाचे पैसे मिळाले नाही आणि 3-3 हजार रुपये माझ्या पेन्शनबरोबर लागू होतात। तर ही मेहरबानी करून आयुक्त साहेबांना हेच माझं सांगणं आहे की आम्हाला कमीत कमी आमचे पैसे भेटतील ही आशा आहे, तर लवकरात लवकर त्यांनी द्यावी ही विनंती। दिगंबर शिरसाट फायर ब्रिगेडमध्ये नोकरी करत होतो। मला नोकरी करून आता रिटायर होऊन 9 वर्ष झाले, तरी मला 7व्या वेतनाचे ह्या माझ्या महापालिकेने पैसे दिले नाही। मला डायबिटीस आहे, BP आहे, पॅरलाइज झाला आहे, कोरोना झाला आहे, मला दवाखान्यात जायला पैसे नाही, तरी या ऑफिसने लवकरात लवकर पैसे द्यावे नाही। आम्ही तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू, तरी साहेबांनी लवकरात लवकर आमचा विचार करून आम्हाला 7व्या वेतनच्या सर्व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावा, ही साहेबांना आणि महापालिकेला नम्र विनंती। वरती कंत्राटी कामगारांसाठी मी आंदोलन केलं, त्याच जागेवरती रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन करायची पाळी येईल असं मला वाटलं नव्हतं। मला असं वाटलं की प्रशासन कंत्राटी कामगारांमध्ये आणि स्वतःच्या कामगारांमध्ये काहीतरी फरक करेल, पण जे प्रशासन क्रूर असतं, त्याला भावना नसतात, त्यांच्यासाठी सगळे घोडे जे आहेत ते 12% असतात। एवढी वर्षे काम केल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशासाठी महापालिकेसमोर बसायचं, पैशांची वाट बघायची, अधिकारी सांगणार की आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे। गेले कायद्याने बघा लोकचळवळ गेल्या डिसेंबरपासून याचा फॉलोअप करतो। त्याच्या आधी या सगळ्या लोकांनी भरपूर पाठपुरावा केला, त्यांना दाद मिळाली नाही। त्यांनी कायद्याने वागाकडे हे प्रकरण आणलं। आपण बऱ्याच वेळा चर्चा पण केली, त्यांचं एकच रडगाण आहे की आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे। परंतु या शहरात मी राहतो, सामाजिक कार्यकर्ता आहे, पत्रकारितेमध्ये आहे, मी स्वतः बघतो ही महानगरपालिका कशी उधळपट्टी करते, किती अनावश्यक कामावरती पैसे उधळते, केवढा भ्रष्टाचार चालतो। या लोकांचं एकच धोरण आहे, जिथून कमिशन मिळणार त्यालाच बिल द्यायचं। हे जे रिटायर्ड कर्मचारी आहेत
त्यांच्याकडून त्यांना काही कमिशन मिळणार नाही आहे आणि त्यामुळे यांचे पैसे रखडलेले. आर्थिक परिस्थिती वगैरे काही प्रकार नाही आहे. आयुक्तांची आणि माझी भेट झाली, या विषयावर चर्चा झाली. आयुक्तांना मी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पैसे कसे देणार हा प्लॅन तुम्ही ऐकवा. आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आम्ही तुमचं ऐकून घेणार नाही. या महानगरपालिकेतला उमेश भोजचंदानी नावाचा एक कर्मचारी हायकोर्टामध्ये गेला कम्युटेशन ऑफ पेन्शनसाठी. त्याचे 4.5 लाख रुपये होते. महानगरपालिकेने कोर्टामध्ये ती केस लढायला त्याच्या विरोधात 10 लाख रुपये खर्च केले. शेवटी तो केस जिंकला. महापालिकेने कोर्टात पण सांगितलं आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे, पण कोर्टाने त्यांचं ऐकलं नाही. आमचं आयुक्तांना आणि प्रशासनाला एकच म्हणणं आहे की तुमच्या आर्थिक परिस्थितीचा बहाणा कोर्टाने ऐकला नाही तर आम्ही काय ऐकायचं. समजा जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय साधा करणार? विषय एकदम, जिवंत माणसाला पैसे देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमचं धोरण असं आहे की तुम्ही जर मेलात तर तुमच्या कुटुंबाला आम्ही एक रकमी पैसे देऊ. मग आम्ही पण विचार केला की बाबा जिवंतपणी जर आपल्याला पैसे मिळणार नसतील तर यांची जी स्कीम आहे मेल्यानंतर कुटुंबाला पैसे देण्याची, त्या स्कीमचा लाभ का घेऊ नये. त्यामुळे या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे 2 दिवसात जर यांना काही निर्णय नाही घेता आला तर सोमवारपासून हे सगळे लोक बेमुदत उपोषणावरती इथे बसणार. हे सगळे 60 वर्षाच्या वरचे लोक आहेत. ते जर इथे बेमुदत उपोषणाला बसले, कोणाला शुगर असेल, कोणाला BP असेल, गोळ्या चालू असतील, त्या उपोषणादरम्यान जर कोणाची काही तब्येत बिघडली, काही जीवाचं कोणाच्या बरं वाईट झालं, आयुक्त आणि त्यांचे अधिकारी त्याला जबाबदार असतील. आणि या लोक 2,000 रुपये भिकेसारखी देते महिन्याला. पण या सगळ्या लोकांनी जवळजवळ 100 लोकांनी काल महापालिकेमध्ये पत्र दिलेलं आहे की हे 2,000 तुमचे तुम्हाला ठेवा, आम्हाला तुमचे 2 रुपये नको. आम्हाला जे आमचे सगळे पैसे आहेत ते आम्हाला एक साथ एक रकमी पैसे पाहिजे असं पत्र पण दिलेलं आहे. जर या महानगरपालिकेला ही जी प्रेमाची भाषा आहे धरण्याची ती जर नाही कळली तर सोमवारपासून आंदोलन चिघळेल.